नमस्कार, मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज माझ्यासोबत आहे पंचक चित्रपटातील प्रमुख अभिनेता माझा मित्र आदिनाथ कोठारे. हाय आदिनाथ, तुझं स्वागत आहे. थँक्यू. आणि जाणून हेच घ्यायचं आहे, ट्रेलर सोहळा आम्ही बघितलेलाच आहे आणि निवेदनात आम्हाला असं कळलं की यातले जे तुझं कॅरेक्टर आहे तर माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी असं सांगितलं होतं की 15 ऑगस्टमध्ये सुद्धा तूच प्रमुख भूमिका केली होतीस त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात आणि आताही तूच करतोयस. तर तुझं कास्टिंग कसं झालं, नेमकं काय याचं राज काय आहे? मी लंडनमध्ये 83 या सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि तेव्हा मला डॉक्टर आसगावकर, सुहास आसगावकर जे माधुरी दीक्षितचं प्रोडक्शन सांभाळतात, त्यांचा फोन आला की आदिनाथ आम्ही अशी फिल्म करतो आहे. आणि त्यांनी मला विषय सांगितला, मला खूप आवडला विषय. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझी जी भूमिका आहे माधुरी दीक्षित आणि डॉक्टर राम नेने ह्यांचा हट्ट आहे की ही भूमिका आदिनाथनीच केली पाहिजे. क्या बात आहे. आणि मी भारावून गेलो. मी आय वॉज क्लाउड 9. खरं. कारण माधुरी दीक्षित माझ्यासाठी लेजंड आहे, आयकॉन आहेत आणि मी त्यांचा फॅन आहे अजूनही आणि आयुष्यभर असणार. आणि माझी मुलगी पण असेल ती जेव्हा त्यांचे सिनेमे बघेल तेव्हा. आणि अशी व्यक्ती, इतकं भारी व्यक्तिमत्व जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवतं एक नट म्हणून आणि आपल्याला सपोर्ट करतं, तेव्हा म्हणजे एक नट म्हणून आपण क्लाउड 9वर असतो. बरोबर. तर मी डॉक्टर आसगावकरांना सांगितलं मी आहे या चित्रपटात, काही असो मी करतोय. पण माझी सगळ्यात आवडती निर्माती आहे माधुरी दीक्षित आणि ऑफकोर्स डॉक्टर राम नेने, कारण ते खूप पॅशनेट आहेत निर्माते म्हणून. म्हणजे 15 ऑगस्टच्या वेळी पण असो किंवा पंचकच्या वेळेसही असो, प्रत्येक गोष्टीत त्यांची इन्व्हॉल्वमेंट 100% असते. आणि आणि प्रत्येक गोष्टी त्यांची इन्व्हॉल्वमेंट 100% असते. खूप म्हणजे स्क्रिप्टिंगमध्ये असो, मग कॅरेक्टर्सबरोबर डिस्कशन असो, कलाकारांबरोबर डिस्कशन असो, सेटवरती यायचे ते शूटिंगच्या आमचं शूटिंग चालू असताना मध्येच पाऊस आला ऐनवेळी. नोव्हेंबरमध्ये शूटिंग करत होतो आणि ऐनवेळी पाऊस आला आणि ते आले सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला, एक पाठिंबा द्यायला, मोटिवेट करायला सगळ्यांना. आणि अशा निर्मात्यांची गरज आहे आपल्याला, अशा पॅशनेट. आणि सगळ्यात पॅशनेट गोष्ट ह्या निर्मात्यांची म्हणजे हा सिनेमा आमचा रेडी झाला आणि लॉकडाऊन झालं. आणि लॉकडाऊनमध्ये त्यांना अनेक अपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या OTTवर डिरेक्टली रिलीज करायला. पण त्यांनी हा सिनेमा धरून ठेवला कारण त्यांना खात्री होती की हा चित्रपट थिएटरमध्ये चित्रपटगृहासाठी बनलाय, चित्रपटगृहातल्या प्रेक्षकांसाठी बनलाय. म्हणजे हा कॉन्फिडन्स असणं, हे धाडस असणं. म्हणजे आपण एका चित्रपटावरती पैसे खर्च करतो तर ते पैसे खर्च करून तो सिनेमा तसाच धरून ठेवायचा. ह्याला फक्त फायनान्शियल ताकद नाही लागत, तर एक काळीज पण लागतं. बरोबर. आणि ते आमच्या निर्मात्यांकडे आहे, म्हणून आम्ही पंचक आज हा दिवस बघतोय. आणि 5 जानेवारीला पंचक हा चित्रपटगृहात रिलीज होतोय. नक्की बघायचा. तुझी व्यक्तिरेखा काय ती पटकन सांग. वेल, कोकणातल्या एका घरात पंचक म्हणजे काय तुला माहिती आहे ना? मला माहिती. काय पंचक म्हणजे? जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेला त्रिपाद किंवा पंचक असं जर काही नक्षत्र लागलेलं असेल, त्रिपाद असेल तर 3 माणसं जाण्याची शक्यता असते, पंचक असेल तर 5 माणसं जाण्याची शक्यता असते वर्षभरात त्याच घरातून. तर आणि ते जेव्हा होतं तेव्हा एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. आणि असंच भीतीचं वातावरण ह्या कोकणातल्या घरात निर्माण होतं. आणि ह्या घरातला एक सदस्य, जी माझी भूमिका आहे, त्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो आणि त्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे जी भीतीची सर्कस घडते त्या घरात आणि कॉमेडीचा कल्लोळ उडतो, तो आहे पंचक हा चित्रपट. नक्की भीतीची सर्कस आणि कॉमेडीचा कल्लोळ नक्की बघा. पंचक 5 जानेवारी 2024 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आदिनाथला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.